सो जिथून आपण हा ब्लॉग एंड केला होता तिथूनच हा ब्लॉग स्टार्ट करू. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो इट्स अर्ली इन द मॉर्निंग, ऑलमोस्ट 5 झाले आणि 5 वाजताची आरती होती. तर लवकर उठून 4 वाजता उठून आवरलं, बट भावाची तयारी व्हायची आहे म्हणून थांबलो आहे. आता लगेच निघूया आम्ही डायरेक्ट तिकडे आरतीसाठी. बट द थिंग इज वॉट की काल तुम्हाला सांगितलं ना की काल आम्ही जेव्हा आलो तेव्हा एकदम बेकार खूप पाऊस होता. इतका पाऊस होता की म्हणजे पूर्ण प्रिकॉशन घेतल्यानंतर पण बॅग ओली झाली आहे. माझा शर्ट पण थोडा ओला आहे, पॅन्ट पण ओला आहे. हे सर्वच सामान बॅगमधून काढलं आहे वाळायसाठी. अँड सर्वात बेकार जी गोष्ट आहे, लॅपटॉप. मी लॅपटॉप कॅरी केला यावेळेस. याच्या अगोदर कधीच असं कॅरी नाही करत, बट म्हटलं चला 3 दिवसाचा ट्रिप आहे तर कॅमेऱ्यामध्ये डेटा खूप जास्त स्टोअर होतं, तर कॉपी पेस्ट ट्रान्सफर करायसाठी हवा असते. तर थोडासा हलका रिस्क आहे, डोंट नो, फिंगर क्रॉस. सो वी केम टू द टेम्पल. आम्ही दर्शन घेतलं आहे. ऑलमोस्ट सकाळी 5 वाजता येण्याचा प्रयत्न केला, बट आम्ही यायच्या अगोदरच आरती संपली होती. बट गर्दी खूप कमी आहे, काहीच गर्दी नाही, एकदम निग्लिजिबल. तुम्ही माझ्या मागे मंदिरचं आर्किटेक्चर बघू शकता, खूप सुंदर आहे. आजपर्यंत मी जितके पण मंदिर बघितलं त्याच्यापेक्षा काही असं वेगळं आहे. संपूर्ण मंदिराच्या आजूबाजूला गणपतीचे मूर्ती अशा लागलेल्या आहे आणि याचा जो टेक्स्चर आहे, जो रंग आहे, तो पण खूप सुंदर आहे बाकीच्या मंदिरांपेक्षा. आणि सेकंडली या मंदिराच्या पुढेच समुद्र आहे, तर तुम्ही बघू शकता. पूर्ण समुद्राचा आवाज येतोय. पावसामुळे खूप लाटा वाढल्या आहेत समुद्राच्या. हा समुद्र आणि हे मंदिर. सो गाईज, आपलं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर ऑलमोस्ट 1 तासापेक्षा जास्त झाला आम्ही इथे असं बसून आहे. पुढे समुद्र आहे आणि इकडे असं बसून मस्त समुद्राचे नजारे एन्जॉय करतो आहे आणि मस्त वाटत आहे. हलकी हलकी हवा, थंडी थंडी मस्त. त्याच्यामध्ये आमच्या मस्त 1 नंबर गोष्टी माता, असंही वाटत आहे. आता सकाळी आज लवकर 4 वाजता उठलो तर जरा भूक लागली. आता लवकरात लवकर आपण ब्रेकफास्ट करूया आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर जे बाकीचे जे गणपतीपुळे आहेत ते एक्सप्लोर करूया. अँड वी हॅव डिसाइडेड की रत्नागिरी स्किप करू, नेक्स्ट टाईम कधी परत येऊ. बिकॉज मंडेची सुट्टी नाही आणि निशूदादाची सुट्टी घ्यायला फाटून राहिली आहे. आय एम रेडी एक दिवस परत एक्सप्लोर करण्यासाठी, बट निशूदादाची फाटत आहे म्हणून वी आर जस्ट गोइंग बॅक टुमॉरो ओनली. चलो. तुम्ही हे जे बघितलं ना फ्रेममध्ये भक्तिनिवास, इथे आम्ही थांबलो होतो. तर आम्ही फक्त एका दिवसाची बुकिंग केली होती आणि म्हटलं की आज सकाळी जाऊन गणपतीला जातो आणि त्याच्यानंतर मंदिरात नंतर एक्सटेंड करतो. बट इथे ऑलरेडी इतकी फुल होती आणि त्यांनी बोलले की आम्ही ऑलरेडी दुसरी बुकिंग केली, तर तुम्हाला रूम खाली करावं लागेल. मग काय आलो, चेंज केला आणि दुसरीकडे एक रूम केला, एक होमस्टे केला आहे यावेळेस, जिथे आम्ही घरगुती असं घर आहे, या घरामध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स कोकणामधला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर सोबतच आता आम्ही चाललो आहे आरेवारे बीच आणि रतनदुर्ग किल्ल्याला. हे 2 स्पॉट्स कव्हर करू. इकडलं वेदर एकदम प्लीझंट आहे आणि टॉप ऑफ दॅट आज बिलकुल पण पाऊस नाही आहे. एकदम मस्त, जसं वेदर फिरायसाठी बेस्ट असते तसं बेस्ट आहे. इथून जवळपास 14-15 किलोमीटर्स दाखवत आहे, तर लवकरच आपण अर्ध्या तासामध्ये पोहोचू. बस गणपतीपुळेवरून निघालच होतो की आमच्या पुढे एकदम असा भारी व्ह्यू आला आरेवारे बीचला जाता जाता. बघा, एकदम भारी ना. एकदम असा हळूहळू थंड असा हवा आहे. कालपासून दम्मट फील होतं, आता दम्मट बिलकुल नाही, एकदम फ्रेश हवा आहे.
अँड टॉप ऑफ दॅट पाऊस नाही आहे बिलकुल, हे सर्वात मेन गोष्ट आहे. जर पाऊस आला तर झालं, फिरणं मुश्किल आहे. बट एक्सप्लोअर करू आता आपण आपले जे राहिलेले स्पॉट्स आहेत 2 ते कवर करू, कारण की टाईम पण खूप कमी शिल्लक बाकी आहे आता. होय होय, सो वी हॅव रीच टू द नेक्स्ट डेस्टिनेशन, दॅट इज आरेवारे बीच. आरेवारे बीचला आलो आणि इकडे पब्लिक एकदम खचाखच आहे, खूप सारे लोक आहेत, खूप म्हणजे खूप. आज वीकेंड असल्यामुळे खूप सारे लोकांची इकडे गर्दी आहे. निशाद समोर पाण्यामध्ये भिजायला गेला आहे. मला बिलकुल पण पाण्यामध्ये भिजायची काही इच्छा नाही आहे, बिकॉज ऑलरेडी खूप सारे आपले कपडे खराब झाले आणि ऑलरेडी पावसाळ्यामध्ये खूप जास्त भिजलो आहे त्याच्यामुळे. आणि ते या बीचची खासियत आहे की ते झिपलाईनसुद्धा आहे, इथे तुम्हाला बघायला मिळेल. इकडून असं एक लॉंग झिपलाईन आहे, जे इतकी मोठी झिपलाईन मी आजपर्यंत कधी कवर नाही केली और कधी ट्राय नाही केली. सो जस्ट थिंकिंग आउट की हे झिपलाईन आपण कवर करूया. इंटरेस्टेड आहे, डोंट नो हाऊ मच प्राइजेस इट टेक्स, बट करू वी विल फाइंड आउट अ वे. बट भारी वाटत आहे एकदम सही, कारण की इकडं वेदर थोडंसं वार्मअप झालेलं आहे, थोडा दमट वातावरण झालं आहे. बट या वी कॅन फाइंड आउट की. आणि समोर आपल्याला जायचं आहे रतनदुर्ग किल्ल्याला, जिथे रतनदुर्ग किल्ला इकडून ऑलमोस्ट फक्त 10 किलोमीटर आहे. पण या बीचचा ड्रॉबॅक आहे की या बीचवर खूप सारी घाण आहे, खूप 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 खूप. सो मला हा बीच तर तितका फारसा आवडला नाही इन कम्पॅरिझन ऑफ गणपतीपुळेवाला बीच. मस्त मजा येऊन राहिली. परत एकदा वातावरण पूर्ण क्लाउडी झालेलं आहे, पाऊस येण्याचे चान्सेस वाटत आहे. मी इकडे एकदा एक शांत ठिकाणी थांबलेलो आहे. आपला जो मित्र आहे तो मस्त लहान मुलासारखं त्याचं बालपण जगून राहिला. मी जेव्हा पण अशा कुठल्या ठिकाणी फिरायला येतो ना, आय ऑलवेज मिस, म्हणजे मम्मीची आठवण येते, पप्पांची आठवण येते, भावाची आठवण येते, और कुठल्या मित्राची आठवण येते, दॅट ही वुड बी विथ मी, तर अजून चांगली मजा आली असती. सो आय ऑलवेज लव टू एक्सप्लोअर विथ माय फ्रेंड्स, माय फॅमिली. जेव्हा पण आपण अशा कोणासोबत असं ट्रॅव्हल किंवा असं काही करतो ना, तर अजून जास्त कनेक्ट करू शकतो, अजून खूप साऱ्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत माहिती करू शकतो. आज मी निशादसोबत, म्हणजे असं म्हणू शकता की आमचा फर्स्ट ट्रिप होता, तर खूप साऱ्या काही अशा गोष्टी होती ज्या त्यांनी मला त्याच्या शेअर केल्या, मी माझ्या गोष्टी त्याला शेअर सांगितलं. सो या ट्रॅव्हलिंग इज वन ऑफ द बेस्ट थिंग दॅट विल लेट यू नो टू अंडरस्टँड युअर डिअर वन्स. सो आय हॅव डिसाइडेड की झिपलाईन करायची आहे. फॉर झिपलाईन इट कॉस्ट अराउंड 600 रुपीज. तर झिपलाईन हा इथून स्टार्ट होतं, इथून असं आणि हा फायनल डेस्टिनेशन पॉईंट आहे. तर आपल्याला आता तिथे जावं लागेल असं इकडून गाडीने. नंतर परत ते आपल्याला इथून परत तिथे बाईकने सोडून देतात. बट आम्हाला तसं पण इकडे पुढेच जायचं आहे रतनदुर्ग किल्ल्यासाठी. आता परत करूया झिपलाईन. याच्या अगोदर मी इतकी मोठी झिपलाईन नाही केली आहे. सो थोडासा लेट्स सी, मजा येईल, ॲडव्हेंचर. सो ही इज गेटिंग रेडी. याच्यानंतर आपला नंबर आहे. थोडी भीती वाटत आहे, बिकॉज याच्या अगोदर इतकी मोठी झिपलाईन मी कधी केली नाही. याच्या अगोदर जी केली ती फक्त 50 मीटर्स होती आणि 400 मीटर्स आहे, आणि त्याच्या पण मध्ये समुद्राच्या वरून आणि थोडं स्पीड पण थोडी जास्त आहे. सो लिटल बिट ऑफ स्कॅर्ड, बट वी विल डू इट. निशा तिथे खाली थांबलेला आहे. ही गॉना टेक अवर डिफरंट व्हिडिओ फ्रॉम डिफरंट अँगल. सो लेट्स डू इट. फ्रंट अँगल. So let's do it. Now. Come on, let's do it now or never. Whoa! एक नंबर. डिस्टन्स थोडा हळू आहे, जास्त काही स्पीड कमी आहे, तितकं पण काही जास्त घाबरण्यासारखं नाही. म्हणजे गोल जे फिरत आहे ना, ते थोडं घाबरत आहे. खाली मी चप्पल बिलकुल नाही घातली आहे.
डिड इट सक्सेसफुली. थँक्यू. सो इकडे असं झिपलाईन केल्यानंतर परत इथून वरती मी आलो होतो. तिकडे परत सोडण्यासाठी अशी स्कूटी सेवा आहे. सो जस्ट तितकं मी फालतूमध्ये घाबरत होतो. इकडे काही घाबरण्याची काही गरज नाही. एकदम कमी स्पीड असते. एव्हरीथिंग इज अंडर गायडन्स अँड कंट्रोल. तुम्ही कैसा लगा भाई? आपका एक्सपिरियंस कैसा रहा? अच्छा था एक्सपिरियन्स. चांगला एक्सपिरियन्स होता आणि जास्त काही घाबरण्याची गरज नाही. जेवढं वाटतं तेवढं. हाँ, मतलब वो सेटअप वेटअप देख के जो पहना थे वो हेलमेट वेलमेट एक्सपिरियन्स मस्त आहे. हां. घ्यायलाच पाहिजे. मतलब वो तामझाम बघून खूप भीती वाटते ना. पण हाईट खूप आहेत. हां पण चांगलं आहे. हाईट जास्त असल्यामुळे टाईम जास्त आहे. सो आम्ही आता एका नवीन ठिकाणी आलो आहे, मिरिया बीच म्हणून. मिरिया बीच म्हणजे खूप लांब असा परिसर आहे. बट आम्ही एका वेगळ्या ठिकाणी आलो आहे मिरिया बीचच्या कोपऱ्यामध्ये, जिथे कोणीच टुरिस्ट स्पॉट नाही. आम्ही एक्सप्लोअर केला असं म्हणू शकता. एका जणांनी सांगितलं लोकलनी जा, खूप छान जागा आहे आणि तिथे आलो आहे. इथूनच ते मिरिया बीचला एक बोट आहे. त्या बोटसुद्धा याच्यानंतर बघायला जाणार आहे. हलका हलका पाऊस चालू झाला आहे. पाऊस बघू शकता. आणि हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे हा रतनगड किल्ला आहे. आणि इतक्या मोठ्या मोठ्या जोऱ्याच्या लाटा आहे. इतक्या मोठ्या लाटा समुद्राच्या मी आजपर्यंत नाही बघितला. म्हणजे लोक समुद्राला का घाबरतात हे रिझन आहे. बाप रे बाप. पावसाचं वातावरण झालं आणि आता खरंच पाऊस पडणार. पाऊस पडायच्या अगोदर आपण पटकन एक्सप्लोअर करून आणि इथून पटकन निघूया डायरेक्ट. वी आर ॲट नेक्स्ट डेस्टिनेशन दॅट इज मिरिया बीच. मिरिया बीचमध्ये एक स्पॉट आहे जिथे एक ओल्ड शिप आहे. खूप ह्यूज शिप आहे माझ्या पुढे. आणि इकडल्या लेयर्स आणि ज्या लाटा आहेत त्या पण खूप मोठ्या आहे. ही आहे ती शिप जे 2 वर्ष अगोदर येऊन इथे अशीच धडकली बाय मिस्टेक आणि तेव्हापासून इथेच आहे. तर जंगमुळे पूर्ण खराब होत चालली आहे आणि तेव्हापासून इथेच आहे कंटिन्युअस. तर त्याच्यामुळे हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन प्लेस बनला आहे. तर या शिपला बघायसाठी खूप सारे लोक येतात. बट ही जे शिप आहे ती पूर्णपणे जंगली आहे. सो नो यूज. फक्त इथे छान येऊन फोटोज वगैरे काढू शकता. आम्ही जिथे अगोदर गेलो होतो तो स्पॉट, हा स्पॉट आणि रतनदुर्ग किल्ला हे तिन्ही एकदम जवळजवळ आहे. ऑलमोस्ट 6-7 किलोमीटर जवळजवळ. तर तुम्ही एका दिवशी सर्व काही फिरू शकता. या इकडे मिरिया बीचच्या वरती एक असं मचान आहे. मचान बांधलेलं आहे त्याच्यावरती. आणि तिथे एक नंबर आम्ही मस्त मॅगी ऑर्डर केली आहे. असा हा व्ह्यू आहे. बाय द वे इथे कोणीच नाही आहे. जर तुम्ही येत असाल ना मिरिया बीचला नक्की या प्लेसला या. बिलकुल एकदम या शिपच्या बाजूलाच आहे हा स्पॉट. वर्थ इट. आणि इथली मॅगी खा स्पेशली. एकदम वेगळाच फ्लेवर आहे. एन्जॉय. नेक्स्ट आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटवर आलो आहे, रतनदुर्ग किल्ला. रतनदुर्ग किल्ला इथून स्टार्ट होतो. याचा वेळ सकाळी 8 ते 6 आहे. वरती जाऊन वरून एक्सप्लोअर करून सांगतो. सो आपण आता रतनदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहे. आणि रतनदुर्ग किल्ल्यावर एक भगवती मंदिर म्हणून आहे. आतमधून खूप सुंदर आहे मंदिर आहे. आतमध्ये शूट नाही करता आलं बट मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही खरंच एक्सप्लोअर करू शकता. एक छोटासा क्लिप घेतला लपून, तो क्लिप नक्की टाकणार. तर या किल्ल्याचा असा स्पेसिफिकली काही खूप मोठा इतिहास नाही आहे. बट 1670च्या जवळपास हा किल्ला बांधण्यात आला आणि तानोजी अंग्रे या किल्ल्याचे पूर्ण सांभाळ करायचा. तर आज दहीहंडी आहे आणि दहीहंडीमुळे हा किल्ला म्हणजे जनरली 8 ते 6 असतो. बट आज दहीहंडी आहे म्हणून 5 वाजताच बंद करत आहे. बट खाली एक हे म्युझियम आहे शिवाजी महाराजांचं. ते म्युझियम आपण बघूया. म्हणजे हे एकदम व्यवस्थित कव्हर नाही करता आलं बट म्युझियमला नक्की जाऊया आपण. म्युझियम खूप बघण्यालायक आहे. बट म्युझियम खूप बघण्यालायक आहे.
दॅट वॉज द म्युझियम. खूप सुंदर आहे. प्रत्येक एक गोष्टी महाराजांच्या काळातली एकदम छोटी छोटी डिटेलमध्ये सुंदर माहिती दिली आहे. जे सर्व काही किल्ले आहेत त्या सर्व काही किल्ल्यांचं एक छोटं डेमो बनवलं आहे आणि पूर्ण ओव्हरव्ह्यू त्या किल्ल्याची माहिती वगैरे सांगण्यात हेल्प झाली आहे. खूप छान आहे. आणि समोरच त्याच्यामागे रत्नदुर्ग किल्ला आहे, समोर समुद्र आहे, ते पण खूप छान आहे. खरंच नक्की आहे. ही पण जागा एकदम अगदी जवळजवळच आहे. इकडं असा हा पूर्ण असा परिसर आहे. महाराजांचे पुतळे इकडे अशी पूर्ण माहिती आहे. तो रतनगड किल्ला रत्नदुर्ग किल्ला तो आणि समोर असा समुद्र. मजा आली. सो दॅट वॉज अवर गणपतीपुळेज व्लॉग, रत्नागिरीज व्लॉग. मजा येईल तुम्हाला. खूप मजा आली, धमाल आली. आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप जास्त नवीन आणि एकदम अनफॉरगेटेबल राहणार आहे. सो तुम्ही सांगा की आता आपण नेक्स्ट कुठे एक्सप्लोअर करूया. आता तर तसं पण काही सुट्टी वगैरे आहे नाही. सो इफ यू रिअली लाईक दिस व्लॉग, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा. आणि त्यासोबत तुम्ही असंच आपलं नेहमी प्रेम देत राहा. चिंकलुंटी ऑफ चॅटोरिझम.